खरं तर या साहित्य संमेलनात युवकांचा सहभाग किती, बालसाहित्यासाठी कुठलाच एक वेगळा कार्यक्रम नाही, अशा पद्धतीची चर्चा होत असताना आपल्याबरोबर एक युवा कवी आहे गीतेश शिंदे. गीतेश, खरं तर पहिला प्रश्न माझा हाच आहे. कालपासून तू या साहित्य संमेलनात आहे. युवकांसाठी काही वेगळं दिसत नाही आहे, म्हणजेच कवी संमेलनात तुमचा सहभाग आहे, पण त्याशिवाय वेगळा असा काही परिसंवाद म्हणा किंवा अशा पद्धतीचं काही दिसत नाही. खरंय, युवकांसाठी काही नाहीये, पण मला वाटतं हे सर्वसमावेशक असं साहित्य संमेलन आहे. कारण विविध प्रांतातनं, महाराष्ट्राभरातनं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर बृहन महाराष्ट्रातनं ती साहित्य संमेलनाला निवड केली जाते आणि महामंडळ ठरवत असतं. तर एखाद दुसरा कार्यक्रम पुढे मागे होत असतो, पण युवकांना संधी नाही असंही नाहीये. तुला दिसतात आहेत का इथे युवक? काही दिसले, म्हणजे निमंत्रितांच्या कवी संमेलना वगैरे युवक आहेत. तन्वीर सिद्दीकी आहे, नामदेव कोळी आहे, फेलिक्स डिसोजा आहे. त्यामुळे असे लोक आहेत आणि मी स्वतः बहुभाषिक कवी संमेलनामध्ये आहे. थोडासा वेगळा प्रयोग केला आहे, कारण दिल्लीसारख्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे आणि हा बहुप्रांतीय असा भाग आहे. त्यामुळे बहुभाषिक कवी संमेलनाच्या माध्यमातून इतर भाषांनाही जोडण्याचा भाग इकडे केलेला आहे. त्यामुळे आम्ही मराठी कविता तर सादर करणारच आहोत, पण मी अनुवाद सुद्धा करतो कोकणी, इंग्रजी भाषेतले. तर आम्हाला आता मराठी कविता नको, आता काहीतरी वेगळं ऐकव, अगदी छोटासा एखादं कडवं ऐकवलं तरी. एक कोकणी कविता आहे सोंपणा नावाची. सोंपणा म्हणजे पायऱ्या. तू जिना उतरता वेळी मीच चढत होतो जिना. तू जिना उतरता वेळी मीच चढत होतो जिना. मध्येच मधल्या पायरीवर आपण दोघेही थांबलो, एकमेकांकडे पाहून हसलो. मध्येच मधल्या पायरीवर आपण एकमेकांकडे पाहिलं, हसलो. मग तिथे उरलाच नाही जिना, जेव्हा तू उतरत राहिली पायऱ्या. मग मूळ कोकणी कविता आहे का? ही मूळ कोकणी कविता आहे. मग तिथे उरला नाही जिना, जेव्हा तू उतरत होतीस पायऱ्या. तिथे नव्हताच जिना, जेव्हा मी चढत होतो पायऱ्या. क्या बात आहे. आम्हाला तुझ्या यांची मूळ कोकणी कविता आहे, ज्यांना साहित्य आणि अकादमी मिळालेलं त्याचा आहे. अनुवाद झालेला आहे आणि, मराठी भाषेत. साहित्य अकादमीचं ते पुस्तक सुद्धा मी अनुवादित केलेलं आहे, जे अकादमीतर्फे प्रकाशित झालंय. चित्रलिपी असा तो कविता संग्रह आहे. तर असं वेगळा प्रयोग कदाचित यावेळेला महामंडळाने करायचं ठरवला असेल. दरवेळेला हे नाहीये ते नाहीये, त्यापेक्षा काय आहे याच्यावरती आपण सकारात्मकतेने बोलायला हवं असं मला मुळात वाटतं. नाही, खरंच गीतेश, तू तुझ्यासारखी युवा पिढी इथे असावी, यावी जास्तीत जास्त संख्येने. तुम्ही काय विचार करताय हे सगळं आम्हाला बघायला मिळावं, हीच साहित्य संमेलनात येणाऱ्या रसिकांची, प्रेक्षकांची इच्छा असते. निमंत्रित म्हणून चौथं कवी आहे, म्हणजे चौथं साहित्य संमेलन आहे. मी बडोद्यालाही होतो निमंत्रित कवी संमेलनामध्ये, त्याच्यानंतर नाशिक, अमळनेर आणि आता एक वेगळा प्रयोग दिल्लीमध्ये बहुभाषिकच्या निमित्ताने होतोय. त्यामुळे दरवेळेला एक उत्साही वातावरण असतं. आणि बेसिकली संमेलन म्हणजे काय हो, माणसं भेटतात, एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहोचवतात. चांगली पुस्तकं आपल्याला इथे हाताळायला मिळतात, विकत घ्यायला मिळतात. म्हणजे जी पुस्तकं आपल्याला सहसा मिळत नाहीत, उपलब्ध होत नाहीत. इथे ग्रंथदालन आहे, तर सर्वांना विनंती आहे की ग्रंथदालनातनं नक्कीच पुस्तक खरेदी करा, आपल्याबरोबर ती पुस्तकं घेऊन जा आणि त्या साहित्यिकांचे विचार घेऊन जा. अण्णाभाऊ साठे यांचं खूप चांगलं दालन इथे केलेलं आहे, त्यांचे फोटोज इथे आहेत. तर बरंच काही आपल्याला घेण्यासारखं आहे या साहित्य संमेलनातनं. आणि विचारांना जोडणारा दुवा हा साहित्य असतो असं मला निश्चितपणे वाटतं. आणि खरंच गीतेश, तू आत्ता जे बोललास ते खूप महत्वाचं आहे. हे साहित्य रसिक म्हणा किंवा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले गीतेश सारखे साहित्यिक असो, ते सगळे केवळ साहित्याचा आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहेत. अशी युवा पिढी सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळते. ही खूप आश्वासक आणि आपल्या पुढच्या पिढीलाही साहित्याची आवड आहे, ते स्वतःला व्यक्त करतात हे सांगणारी आहे. त्यामुळे ही एक खूप चांगली आणि सकारात्मक गोष्ट आपल्याला इथे दिल्ली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बघायला मिळते. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह भारती सहस्रबुद्धे, एबीपी माझा, दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.